वेलकम बॅक मित्रांनो. तर खूप दिवसानंतर आपण असा एक प्लॅन बनवलेला आहे. तर ह्या प्लॅनमध्ये जवळजवळ सगळे बॉईजच आहेत आणि आम्ही जाणार आहेत. कुठे जाणार बाबा? अलिबागला. तर नेहमीप्रमाणे जसं आपण सुरुवात करतो नारळ वेगळं फोडून करणार आहे. तर बघू आता पुढे तुम्हाला कळेलच. पर्पज आम्ही ही लाल परी घेतलेली आहे. लाल परीचा ड्रायव्हर तो तिकडं फुकटा ड्रायव्हर चिन्मय. आणि हे इथं आम्ही नारळ पूजेला सुरुवात. तर येईल ना तुला? मी आहे दे इकडं. सगळ्या सापांपासून आमचं रक्षण व्हावं. तर नारळ तर झालेलं आहे फोडून. दाखव रे. नारळ पण चांगलं आहे. जे आता खायला घे. काही चटणी बनवूया उद्या इडली सोबत. 1 2 3 स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. जस्ट ट्रिप चालू झालती भावांनो आणि कुणाची तरी नजरा विजरा लागल्या असतील काय माहित काय. त्या सापाची आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं. तर आता बघूया किती टाइम लागतोय. नाही बी पॉझिटिव्ह. नजर लगाओ हम नहीं रुकेंगे. हम अलिबाग जाके रहेंगे. जे कोणी नजर लावतात भडवे लोक त्यांना वॉर्निंग आहे भाई. असं काय नजर साप बीप सगळे तुमच्या याला नजरा नका लावू यार. आम्हाला सुखाची ट्रिप करू द्या. अजून पण सांगते किती जरी कठीणाई आली तरी आम्ही ही ट्रिप भाई पार पाडणार. तर गॅरेजवाला 100 रुपये बोललाय पंक्चर काढायचे. गाडीला नुसता खर्च चालू झाला. तर आम्ही मित्रांना कॉल केलाय. ती लोक गाडी घेऊन येतात. तर त्यासोबत पाऊस चालू आहे थोडा रिमझिम. तर ती लोक तर जरा बसलोय वेट करत त्यांचा. आपली लालपरी येईल मग लालपरीचा पंक्चर काढूया आणि पुन्हा एकदा आपण ट्रिपला असं एकदम सुरुवात करूया. तर फायनली आपली लालपरी आलेली आहे. हे इथं लपलेली आहे. आणि तो आवाज आहे. स्ट्रगलिंग भाई स्ट्रगलिंग. त्या मागच्या व्हिडिओत आहे ना टायर तुम्हाला नीट दिसलं नव्हतं. आता टायर दाखवतो. हे झालं आणि हे इथं आपलं टायर पंक्चर झालेलं. तर पंक्चर आम्ही काढलंय भाई. मग किती रुपये गेले भाऊ? 120 रुपये. 20 रुपये काय थेंबे तळे साचे. चले आता चांगलं नाव घ्या आणि निघूया. 1 2 3 स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड असताना. तर ट्रिपला नेहमीप्रमाणे काही ना काही गोष्टी लागतात छोट्या मोठ्या. तर आम्ही गरिबाच्या सुपर मार्टला आलोय. गरिबांचं सुपर मार्ट म्हणजे डी मार्ट. आम्ही 500चं सामान घ्यायला गेलतो आणि बाई 2000चं सामान झालं. काय काय घेतलं अर्चित आपण? कपडे घेतले. कपड्याची शॉपिंग झाली बाई. प्रत्येकाला एक शर्ट आला. आवडलं सगळ्यांना बाई. घेतलं लगेच. एवढा पैसा पाहिजे फक्त माणसांकडे. आता एक राईट का लेफ्ट चुकलाय आणि इथनं टर्न घ्यायचा. इथनं टर्न घेणं मुश्किल आहे. तर ड्रायव्हर तर आपला आहे. ड्रायव्हर काय कुठलं घे ना इथनं राईट. जावा दे. मी म्हणतो उतरून थांबवा. खरंच फास्ट नाही ना रे. एवढा पास काय झंडा. मग अखेर शेवटी आम्ही कनकेश्वर मंदिराला पोहोचलोय. जवळजवळ 2 का 3 वेळा रस्ते विसरलो होतो त्या श्री चिवत्यामुळे. तर आता इथं आलोय. आता इथनं ट्रेक वगैरे करणार आहे. आम्ही आता जस्ट स्टार्ट केलाय. जवळजवळ 100 पायऱ्या चढलो असतील. काही इझी ट्रेक आहे. एवढं काय आहे नाही. तुम्ही नॉर्मली करू शकता. बिगिनर्ससाठी बेस्ट आहे. आम्ही बिगिनरच्या रेषेच्या खाली येतो. आम्ही एका दिवसात 2 ट्रेक केलेले. तर हा काहीच नाही आमच्या. आम्हाला काय वेगळा होता पण. अरे हा काय खूप वेगळा आहे. वेगळ्याचा विषयच नाही भाई. अजून स्टॅमिना तर तोच आहे. जसं जसं वय वाढत चाललंय स्टॅमिना पण वाढत चाललाय. आता करत चल मग उठ. थांबला चल नाही आम्ही नाही थांबत. चल
भोसडा झालाय सगळा. का रे कसं वाटतं बाबा? मस्त आहे एकदम. काय नाही, हे पावसाचं पाणी गाईस, बाकी काय नाही. पाऊस पडतोय तो जोरात, मग शाळा घेऊन गेलो होता त्याचं पाणी. फायनली मंदिराच्या इथं पोहोचलोय. आता हे दर्शन वगैरे घेऊन आम्ही जाणार आहेत. त्या इथे कुंड आहे, तिकडे बसत असतील. आपला भाऊ सिंहावर बसतोय. हा आणखी जरा जरा. तर आता आम्ही आलोय आहे. आज आमचे 2-3 प्लेसेस ठरणार होते, 2-3 प्लेसेस राहिले बाजूला, एकच झाली आहे, ती पण कशी बशी झाली. आता बघू पुढे काय होतंय. कनकेश्वर मंदिर तर झालं, अजून आम्हाला खूप काही कव्हर करायचं आहे. आणि कनकेश्वर मंदिरलाच पूर्ण कणका काढलाय या श्रीनी. हा रस्ता काय चुकव, तो रस्ता काय चुकव, पूर्ण रस्ते चुकत आणलाय. एक नंबर है मित्रांनो, कुंडा एक नंबर यारो, कुंड एक नंबर है. तो यहाँ पे जरूर आना अगर मंदिर आते हो, कनकेश्वर मंदिर. सो कनकेश्वर झाल्यानंतर आता आम्ही आलोय किएम बीचला आम्ही जेवलो वगैरे. मस्त रेस्टॉरंट होतं, सुरमई थाळी घेतली होती, बाकी सगळ्यांनी चिकन बिकन घेतली आणि मी सुरमई घेतली, जी की 500 रुपयाला होती, बट नॉट वर्थ इट. मग सुरमई कशी लागली हो? सुरमई वर्थ इट होती का नाही? 500 रुपये नाही एवढी worth it. चांगली बनते. हा तेच. तुला कसं वाटलं रे? चिकन भारी होती. चिकन भारी होतं. भारी होती. आणि सुरमई कोणी मागवलेली माहितीये? मस्ती 500 टॉप नॉच होती भाई. हा पण ठीक आहे, चालेल. आता अलिबागला आले तर सुरमई ट्राय करणं बनत आहे भाई. उद्या मग नंतर हे असं बीच आहे ज्यामध्ये आम्ही सनसेट बघायला आलतो, पण सनसेट होऊन गेलाय. आपण ते वाली गाडी ट्राय करू. मित्र प्रेम खावा. असं असतं मित्रांमध्ये आलं ना की ही मजा असते. एका ताटात आम्ही 3 बिर्याणी घेतल्यात. गाईज, तर कालचा आपला दिवस संपला. आम्ही स्टे केला होता एका हॉटेलमध्ये, तिथले व्हिडिओज राहिले कारण की फोनमध्ये बॅटरी वगैरे नव्हती. मग आम्ही रात्र तिथं स्टेमध्ये काढली. तर आमच्याबरोबर एक स्कॅम झाला की मेन आलेलो वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला, तर वॉटर ॲक्टिव्हिटीज काय करायला भेटल्या नाहीत कारण की जून जुलै सप्टेंबर सप्टेंबरला चालू होते, जून जुलै ऑगस्टपर्यंत पूर्ण बंद असतं वॉटर ॲक्टिव्हिटीज. तर जे काही दुसरं काही भेटेल, एव्ही राईड्स देन हॉर्स राईड वगैरे ते आम्ही करू. तर बाहेर थांबला आता प्रॉम्प्ट करायला, आम्ही त्याला आता टाकून तिकडे झालो पुढे. आता तो चालत येईल. बघा आता काय पाहिजे? काय पाहिजे हॅलो फ्रेंड्स. भावांना आता कॅमेरा सेटिंग चालू आहे, तेव्हा कॅमेरा सेटिंग करतोय. जो की कॅमेरा त्यांनी कालपासून आणलाय तो आता ओपन आता करतोय. काढलाय भावाने. शिवत्या कुठला आपल्या मधला कंटेंट आहे ना. हा आमचा कंटेंट लगेच चल रहा है भाई, कैमरा तो चल रहा है. चलो देखते हैं अभी. तो क्या प्लान है अर्चित, क्या करने का है? पाकिस्तान उड़ा देगा. ये इसके पीछे से गुस्सा तो बहुत आ रहा है. उड़ा दे, लगता है सांप को उड़ा दे, डायरेक्ट उड़ा देते. सांपों को उड़ा देगा. कशामध्ये पण आनंद शोधतायत, इथं वरून बघतायत गाडीवर चढणार की नाही. एवढ्या डेडिकेशननी ते पण. चल बसंते चल. अरे वडाला काहीतरी काय ते. चल चल मग 2025 में क्या नहीं देखा. ये भी देखा भाई. अरे शूज घालतो त्याला सांग. परी हो या हो, परियों की रानी, क्या हो मेरी प्रेम कहानी. सवालों का जवाब दो,
तर अलिबाग बीचवर आम्ही 2-3 राईड गेल्या होत्या. एक हॉर्स राईड आणि ATV राईड. तर ते तुम्ही बघितलं असेल. नंतर मग अलिबाग बीचच्या जवळच एक वर्सोली बीच आहे, जस्ट जवळ लागूनच. आम्ही कारने प्रवास करतोय म्हणून जवळच वाटतंय सगळं. तर हे असा वर्सोली बीचचा व्ह्यू बाई, एकदम हवा गारगार गारगार सुटली मस्त. आता इथं आम्ही 1-2 रील शूट करू आणि काय ऍक्टिव्हिटीज असतील तर बघू आणि नाही आपण कंटिन्यू करू बाकीचे बीचेस वगैरे फिरायला. मित्रांनो आता आमच्या इथे रील वगैरे शूट झालेले आहेत. आता आम्ही इकडनं निघतोय काहीतरी खाऊ वगैरे आणि इथं हॉटेलचा पण रिव्ह्यू तुम्हाला देऊ. आम्ही एक चांगलं हॉटेल सिलेक्ट केलंय, ChatGPT वरून केलंय. हे आमच्या ChatGPT एक्सप्लोरर त्यांनी ChatGPT वरून चांगलं हॉटेल सर्च केलंय. हा AI चा पुरेपूर इकडे यूज करण्यात आलेला. या ट्रिपमध्ये सगळ्यात जास्त हेल्प आम्हाला AI म्हणजे ChatGPT केली. ऑल क्रेडिट टू ChatGPT. तर आता आम्ही इकडनं हॉटेलमध्ये जाऊ, त्याचा रिव्ह्यू आम्ही तुम्हाला देऊच. बघू आता पुढे काय नॅचरल येत नाही येतं. आता आम्ही आलोय भाई, कोणत्या हॉटेलला आलो रे? सन्मान. आम्ही विचारलेलं आहे का लोकलला, तर मग त्यांनी सजेस्ट केलं. त्याला विचारलं अर्थित, तो काय बोलला माहिती आहे की माझे मोठे भाऊ येतात मुंबईवरनं, त्यांना पैशाविषयाचं कमी करून घे. मग आता त्यांनी बिल आणलं तर अजून कमी करून घ्या. अशी स्ट्रेंजरची ओळख करून घ्या, ते ओळख करत राहा. माणसाने आयुष्यात कम्युनिकेशन ठेवा. बोलका असलं पाहिजे माणसाने. बोलण्याचा हा आणखी एक शब्द नाही, आपण लोक बोलत होतो आणि हा आपल्याला शिकवतो. हा ना, आराम कुठचं देना मोदक देना चालेल आम्हाला, मी खाईल तो पण दे. आता जस्ट जेवण केलं होतं, जेवण मस्त होतं एकदम. रेकमेंडेड असेल तुम्हाला. आम्ही तर गेलो होतो तर सकाळी जसं बोलणं झालेलं तर त्यासोबत गेलेलो. तर भाईनी पैसे कमी करून फक्त 46 रुपये कमी केले. म्हणजे बोलण्याचे फक्त 46 रुपयेच यूजला झाले भाई. आता बघूया. आता आम्ही एका अँटी क्लॉक शॉप आहे इकडे, लाविशा अँटी क्लॉक, म्हणजे परत वर्सोली बीचलाच रिटर्न जाणार आहे. मग तिकडे जाऊ, मग तिथं बघू. आवडणार तर सगळंच आहे पण आपण घेऊ नाही शकत, म्हणून इन बजेट असेल तर घेऊन टाकूया. आम्ही आलो होतो लाविश शॉपला. तर हे असं लाविश शॉप आहे अँटी क्लॉकचं, जे की सध्या बंद आहे. आमच्या नशिबाप्रमाणे त्याला कॉल बिल करायचं ट्राय केला आम्ही, तर कॉल काय त्यांनी पिकअप केले नाहीत. बघू घरी जाताना जर भेटलं चान्स तर आम्ही एकदा व्हिजिट करू. आणि हे अशा मित्रांवरती विश्वास ठेवू नका. म्हणजे आम्ही अरे जायचो होतं, परत मागे घेऊन आलाय. अरे एकदा बघितलं पाहिजे ना काय आहे, तर आलोय तर फिरायला पाहिजे. हो चालेल. आता आपण बघूया. आता आपण कुठे जायचंय? आता आपण नागाव. आता नागाव बीचला जाऊया. तिथं बघूया काय भेटतंय, परत नशीब साथ देते का नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पब्लिक. तर भाई काल आम्ही नुसता फिरत होतो. आम्ही रेवदंडा बीच केला होता आणि नंतर आपण कोणत्या बीचला गेलतो रे? काशीद बीचला. आणि तिकडं आम्हाला एक्सपेक्ट होतं की भाई ते चालू असेल, पण अनफॉर्च्युनेटली ते बीच बंद होतं भाई. मग आम्ही परत तिकडनं रेवदंडाला आलो. इकडे स्टे वगैरे बघितलं. हा, तिकडे काशीद बीच बंद व्हायचं कारण की तिथं 3 लोक संपली, मेली. तर दोघांची बॉडी भेटली आहे आणि एकाची अजून पण सर्चिंगमध्ये आहे. तर त्यामुळे एकदम स्ट्रिक्टनेस आलाय आणि त्या कारणावस्त बंद होतं. आणि पावसाळा पण आहे प्लस, तर ती लोक अलाव करत नाही आहेत असं सगळं. तुम्ही कुठे जात असाल तर पाण्याचा फ्लो आणि स्वतःची काळजी घेत जावा. नाही तर माझ्यासारखे एकदम सेफर साईड राहायचं. लोक असे डुबत असले तरी पण बघायचं फक्त, त्यांना वाचवायला जायचं. कारण की आपल्याला पोहता येत नाही ना. त्याला वाचवण्याच्या नादात अजून एक जीव गेला तर काय कामाचा तो. तर स्टे घेतला ना भाई, तिकडनं फक्त 5 मिनिटावर बीच आहे. म्हणजे मी जस्ट निघालो, खाली उतरलो आणि हे बघा समोर बीच. मस्त एकदम. हा एवढा मोठा बीच आहे आणि इथं फक्त हे 2च ग्रुप आहेत. हा लेफ्ट साईडचा जो आमच्या रूम मध्ये राहतो आणि बाकीचे जे आम्ही आहेत आमच्या बाजूच्या रूम मध्ये राहतात. लेट मी करेक्ट माय सेल्फ. तर आम्ही सक्सेसफुली भिजून झालेलो आहे. बीचवर येऊन बीच मध्ये न जाता बीचवर भिजून गेलो आम्ही, आहे का नाही. हा भोसडीचा गेलता बीचवर. बीच मध्ये जाऊन आला म्हणजे
या लावण्याचा फोन पडलाय हा दुसऱ्यांदा. काय आलं नको तुला फोन? आयफोन नाही आयफोन घ्यायचाय. भावाचा नवीन फोन येतोय. आयफोन येतोय. आयफोन येतोय. बाई फोन पडला पण आणि असं झालं. चौथा आयफोन लोडी. मग कधी घेणार आहेस? वेट अँड वॉच. या ट्रिपला घेऊ आम्ही. ही काय माहिती आहे? काय हे? ही तोफ आहे. ही तोफ आहे. ओके, ज्याने आपल्याला साप मारायचे. हो या सगळ्यांनी साप मारायचे. काय तरी आयुष्यात भाई आहे ना. तुम्ही कोणता डायलॉग होता रे तो? बोल. गलत फहमी वाला बोल ना. जिंदगी में अगर पालना है ना तो गलत फहमी पाल लो, लेकिन ये जो सांप है ना वैसे सांप ना पालना. अरे रे पटकन बोल, स्टोरेज वाढतं. जिंदगी में गलत फहमी पालो पर सांप जैसे दुश्मन ना पालो. वा. मग अशा प्रकारे आमची 3 दिवसाची अलिबागची ट्रिप भाई कम्प्लिटेड झालेली आहे. आम्ही मुंबई आमना सांगतो ना भाईला, मला बोलू द्या नवड्या. तर 3 दिवसामध्ये आम्ही मेजॉरिटी बीचेस कव्हर केलेत. त्या ॲक्टिव्हिटीज काय बंद होत्या, तर सेफर साईडवरती आम्ही जास्त काही शोधलं पण नाही. तर आम्ही घरी जाताना काही मेमरीज घेऊन जातोय आणि त्यासोबतच आर्थिकचा फोन गेलेला आहे. ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. अर्चित, मग तुला काय वाटतंय? काय बोलावं? काय नाही. हा, आयफोन नाही घेणार. वेट अँड वॉच. वेट अँड वॉच. ओके. तुझं काय भाव? माझं काय नाही, बस नेक्स्ट टाइम फायनल अजून मजा करू. अजून मजा करू. म्हणजे आता मजा काही केली. काही गोष्टी आम्ही सर्च नव्हत्या केलेल्या, जसं की ते रामेश्वर मंदिर. ते एवढं छान होतं ना मित्रांनो. म्हणजे आम्ही जिथे थांबलेलो ना तिथून 2 मिनिटावरती होतं. पण अरे तुझ्या ब्लॉगचा कंटेंट आहे हा. तिकडे बोल. अक्षती करायची लेट्स. हा, मग तेच ते आम्ही करायचं. तिथे जेवायला थांबलेलो ना, फालतू फालतू फालतू. झावड आहे तिथं जाऊ नाही, नका. म्हणजे जेवणाची टेस्ट होती. जेवणाला नावं नाही सर्व्हिस एवढी फालतू ना. आई शपथ सांगतो, जर अलिबाग मध्ये नसतो ना तर ते हॉटेल तिथे सोडून आम्ही दुसरीकडे गेलो असतो खायला. असं पण जाऊ शकलो असतो आपण. हा, पण सगळं म्हणजे आता ते कसं होतं ना की फिरून फिरून गांड उदास होते आणि ड्रायव्हर आमचा बोलतो माझा पाय दुखतोय. मग त्याला आम्ही काय बोलणार भावाला? भाव एवढा घेऊन जातो, आम्हाला तेच महत्वाचं आहे. असो, आता नेक्स्ट ट्रिप आम्ही बघू काहीतरी वेगळी कर्नाटका साईडला प्लॅन करू. हो. आणि तेव्हा आमच्याकडे 3 ड्रायव्हर असतील. एक मी, एक चिन्मय आणि एक अजून एक श्री असेल. हा वाला नाही. मी हा वाला नाही. तो. तो अर्चित. 3 दिवस कसे गेले? असंच नेहमी मित्रांबरोबर जेवढा टाइम भेटेल तेवढा कमीच पडतो. तर सगळ्यांना एक ॲडवाईस असेल, जेव्हा टाइम भेटतो, जेव्हा प्लॅन बनतात, तेव्हा बाई जावा फिरायला. पैसे काय आज उद्या येतील, पण हे वय परत येणार नाही आणि परत कोण प्लॅन पण करणार नाही. आणि खास मित्रांना घेऊन जावा. हा, माझी advice असेल. सापांना घेऊन नका जाऊ. दॅट्स इट. यू नो यू नो. You know. चलो बाय. नागिन dance. नागिन नागिन कुठं आलं?